नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, कृष्णा आंधळे हा आता लवकर सापडणार आहे का? कृष्णा आंधळेला ट्रॅप लावलेला आहे का? आणि कृष्णा आंधळे जत्रेतून पुढे आलेला आहे का, पुढे येणार आहे का, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, आपल्याला माहित आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक न्यायाची ठिणगी पडलेली आहे. प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस हा न्याय मागत आहे आणि संतोष देशमुख हत्यामधले सगळे आरोपी म्हणजे सुदर्शन घुले आणि त्याची जी काही गँग होती आणि खंडणी प्रकरणामध्ये सुद्धा ज्या खंडणीमुळे हे खून प्रकरण घडलं, त्या खंडणी प्रकरणामधले वाल्मिक कराड असतील किंवा वेगवेगळे गुन्हेगार विष्णू चाटे हे सुद्धा त्याच्यामध्ये सापडले. आणि ज्यावेळेस त्यांनी ही हत्या केली ते फरार झाले. फरार झाल्यानंतर कशा प्रकारे ते कुठं हिंडले, कशा प्रकारे भिवंडीला गेले सुदर्शन घुले आणि ते तिथून कशा प्रकारे पुण्याला गेले, पुण्याहून कसं गुजरात गाठलं, हे सगळं आपण पाहिलं. परंतु याच्यामध्ये एक विचार करण्याची गोष्ट आहे की कृष्णा आंधळे बाबत बऱ्याचशा खुलासा हा लोकांनी केलेला होता. बरेचसे अंदाज हे लावण्यात आलेले होते. त्याच्यामधले कृष्णा आंधळेला वाल्मिक कराड असतील किंवा त्यांनी संपवलं अशा प्रकारचं काही लोक बोलत होते. त्यानंतर कृष्णा आंधळे हा बाईच्या वेशात फिरत आहे किंवा इकडे फिरत आहे तिकडे फिरत आहे अशा प्रकारचे काही लोक सांगण्यात आले होते. त्यानंतर कृष्णा आंधळे जंगलात आहे अशा प्रकारचं काही लोकांनी बोललं होतं. आणि काही काही त्यांनी जणांनी तर कृष्णा आंधळेची कर्नाटक मध्ये बॉडी लपवली गेलेली आहे किंवा कर्नाटक मध्ये त्याला मारून फेकलेले अशा प्रकारे सुद्धा काही व्हिडिओमध्ये काही लोकांनी सांगितलेले. परंतु कृष्णा आंधळे जो नामक गुन्हेगार होता, आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे तो, कारण तो फरार आहे. 2 वर्ष झालं तो पोलिसांच्या हाती लागत नाही अशा प्रकारचं त्याचं रेकॉर्ड आहे, कारण त्यानं गुन्हे करून तो अजून सुद्धा फरार आहे. परंतु कृष्णा आंधळे फरार जरी असला तरी सुद्धा त्याची टोळी मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आपण पाहिली होती, जी की अशोक मोहिते नावाच्या तरुणावर दारूमध्ये हल्ला झाला होता आणि तो कृष्णा आंधळेच्या मित्रांनी तो हल्ला त्याच्यावर केलेला होता. आणि याच्यातूनच पुन्हा संशय आलेला होता की कृष्णा आंधळे अजून सुद्धा ही टोळी चालवतोय का, कारण कृष्णा आंधळे जर फरार असतानाही असं करू शकतोय, पोलिसांना एवढा मोठा चकमा देऊ शकतोय. आणि काही काही लोक ते चकमा नाही काही नाही सगळं पोलिसांना माहिती आहे असं सुद्धा बोलत आहेत. पोलिसावर संशय वाढत आहे अशा प्रकारचे लोक बोलत आहेत. कारण हे सगळं जे घडतंय त्यामध्ये पोलिसावर सुद्धा गंभीर आरोप होत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे संतोष देशमुख प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याचं काम करणार होते पोलिस, अशा प्रकारची माहिती त्या गावकऱ्यांनी, मसाजोग गावकऱ्यांनी असो किंवा संतोष देशमुख यांच्या परिवाराने सुद्धा दिली होती. आता 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस सुरेश दस तिथे गेले होते त्यावेळेस संतोष देशमुख यांची आई सुद्धा म्हणाले की एक आंधळा सापडत नाहीये. म्हणजे त्या आंधळीनं सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला, CID ला, SIT ला आंधळ केलेलं आहे आणि तो पोलिसांना सापडत नाहीये. किती वेदनादायी आहे, धक्कादायी आहे. आणि आता हा कुंभमेळा म्हणजे मी जत्रेतून कुंभमेळाची जत्रा समजा चालू आहे मोठी, त्या कुंभमेळ्यामध्ये आता कुंभमेळा संपुष्टात येणार आहे किंवा कुंभमेळ्याचं संपण्याचं कालावधी आता लवकरच पूर्ण होणार आहे. तर या कुंभमेळ्यात जी शंका व्यक्त केली जात होती काही लोकांकडून की कुंभमेळ्यामध्ये कृष्णा आंधळे आहे, तर तो नक्कीच तिथे आता सापडू शकतो, कारण आता तिथून भाविक हे फरार होणार आहेत. आजपर्यंत तिथं मोठी गर्दी होती. अजून मला वाटते 26 तारखेला काहीतरी कुंभमेळा संपणार आहे, शिवरात्रीच्या दिवशी शेवटचा दिवस त्या कुंभमेळ्याचा असतो. आणि कुंभमेळा संपल्यानंतर तिथून सगळे लोक हे बाहेर जाणार आहेत आणि त्यावेळेस कृष्णा आंधळेचा शोध हा कुंभमेळ्यात लागू शकतो. जर हे असे अंदाज लोकांनी बांधलेले आहेत की कुंभमेळ्यामध्ये कृष्णा आंधळे बाईच्या वेशात हिंडत आहे, कुंभमेळ्यामध्ये भाविक बनलेला आहे, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणून येत असतात, तिथं भाविक बनत असतात. आणि काही काही लोक साधू संत मोठमोठे तिथं असतात. काटेवाली बाबा आपण त्या कुंभमेळ्यामध्ये बघितले होते.
आणि तिथंच कृष्ण आंधळे असणार अशा प्रकारचा लोकांचा संशय आहे. आणि या संशयावर आता पोलिसांनी तिथं ट्रॅप लावून जर हे सगळं सीसीटीव्ही मध्ये समजा सीसीटीव्ही जिथं आहेत तिथले सीसीटीव्ही सगळे ऍक्टिव्ह करून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग घेऊन तर नक्कीच कृष्ण आंधळे जर तिथं असेल तर नक्कीच सापडणार आहे. मित्रांनो, संतोष देशमुख प्रकरणामध्ये हे धक्कादायक वळण आणि या धक्कादायक वळणामुळे मिळणारे वेगवेगळ्या लोकांची प्रतिक्रिया हे खूप धक्कादायक आहेत. आणि यासाठी जर कृष्ण आंधळे हा लोकप्रतिनिधी होता, सरपंच पदाच्या याच्यामध्ये तो सदस्य होता, सरपंचाच्या पूर्ण जो सदस्याची टीम असते त्याच्यामधला सदस्य असताना सुद्धा त्याने असं कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे कृष्ण आंधळे हा लवकरात लवकर सापडायला पाहिजे आणि कृष्ण आंधळेचा शोध हा लवकरच लागायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते सगळ्याबद्दल? कृष्ण आंधळे कुंभमेळा सापडू शकेल का आणि कृष्ण आंधळेचा शोध लवकरात लवकर लागेल का? हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.